नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आजी ही समरला समजावत असते आणि म्हणते की अरे पिंट्या, तुला कळतंय का रे, आदिराचं ना एका अर्थाने बरोबर आहे आणि तिलासुद्धा तिच्या भविष्याची काळजी आहे, म्हणून तिलासुद्धा वाटतंय की तिचा साखरपुडा व्हावा म्हणून. आजी म्हणते की पिंट्या, स्वानंदीचं लग्न व्हावं म्हणून तू देखील प्रयत्न केले आणि स्वानंदीने देखील प्रयत्न केले, पण जे व्हायचं होतं ना ते आता घडलंय. आजी म्हणते की ऐन वेळेस ती लग्नातून माणसे पळून गेली. मला वाटतं याचा अर्थ याच्या पाठीमागे काहीतरी दैवी संकेत असणार. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघा, तुम्ही दोघं ना एकदम चांगली माणसे आहेत आणि तुम्हा दोघांना सुद्धा चांगला जोडीदार मिळायला हवा. तुला कळतंय का रे पिंट्या? आजी म्हणते की पण आपापसात तुमचं पटत नाही आणि ते पटण्यासाठी तुम्हाला वेळ मिळायला हवा नाही का? तेव्हा मी तुम्हाला एक सांगू का, अशी आजी आता दोघांनाही बोलते. आजी म्हणते मी तुम्हा दोघांनाही सांगते, तुम्ही दोघंही एकमेकांशी लग्न करा. ते ऐकताच समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांकडे बघतात. आजी म्हणते की मला ना आता माझ्या डोळ्यासमोर हाच पर्याय योग्य वाटतो. तेव्हा तुम्ही विचार करा. तर समर आणि स्वानंदी दोघेही आता विचारात पडतात. तुम्ही दोघेही समजूतदार आहात, तुम्हा दोघांनाही परिस्थितीचं गांभीर्य चांगल्या प्रकारे कळतं, असे आजी आता दोघांनाही समजावते. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये, माझ्यासाठी तुम्ही या गोष्टीचा विचार करा, असे आता आजी समर आणि स्वानंदीला बोलते. आजी म्हणते मी आलेच, तुम्ही दोघं एकमेकांशी बोला. आजी आता तिथून निघून जाते. तर स्वानंदी ही समरकडे बघते आणि इकडे आता मंदाकिनी ही स्वानंदीच्या बाबांना घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाते. आता मंदाकिनीच्या रागाचा भडका उडालेला असतो. मंदाकिनी म्हणते की एक नंबरची नाटकी बाई आहे ही, आणि हिने जर थोडा दम धरला असता तर हिला जमलं नसतं का? आणि तो रोहन देखील काय त्या अटीवरती अडून बसलाय काय माहिती. आणि इकडे आता स्वानंदीच्या बाबाला खूप त्रास होऊ लागतो. आता स्वानंदीचे बाबांना दम लागू लागतो आणि ते धापा टाकू लागतात. पण मंदाकिनी आता रागात तिचं सगळं बोलणं बडबडत असते. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की नाही झालं स्वानंदीचं लग्न तर नाही झालं, पण रोहनने आदिराशी लग्न करायला हवं आणि तुम्ही त्याला सांगायला नको का, असे म्हणत मंदाकिनी जेव्हा आता स्वानंदीच्या बाबांकडे बघते तेव्हा ते धापा टाकत असतात. ते बघताच आता मंदाकिनीला धक्का बसतो आणि पटकन स्वानंदीच्या बाबांना धरत मंदाकिनी म्हणते की अहो तुम्ही असं काय करताय, काय झालंय तुम्हाला? आणि आता मंदाकिनी रोहन आणि सुस्मिताला हाका मारून बोलावते. सुस्मिताच्या आणि रोहनच्या ते लक्षात येताच दोघीही आता स्वानंदीच्या म्हणजे त्यांच्या बाबांकडे धाव घेतात. आणि त्या बाबांची तशी अवस्था बघून आता रोहन पटकन आता बाबांना धरतो आणि म्हणतो की बाबा काय होतंय तुम्हाला? आणि पटकन सुस्मिता आता बाहेर डॉक्टरांना बोलवायला जाते. आणि इकडे आता आदिरा तिच्या बेडरूममध्ये आलेली असताना सिस्टर आता आदिराला गोळी देऊ लागते. आदिरा आता ओरडतच म्हणते की मला गोळी घ्यायची नाही, कळत नाहीये का? आणि लगेच आता ती गोळी फेकून देत आदिरा म्हणते की मला एकटीला सोडा. तेवढ्यात अंशुमन आणि मल्लिका तिथे येतात आणि सिस्टरला बाहेर जावयास सांगतात. सिस्टर जाताच इकडे अंशुमन आदिराला म्हणतो की आदिरा अगं तू स्वतःची काळजी घे, स्वतःला का असा त्रास करून घेतेस? रडतच आता आदिरा म्हणते की कशी काळजी घेऊ, मला रोहनशी लग्न करायचे आणि रोहनशिवाय मी जगूच शकत नाही, असे म्हणत आदिरा रडू लागते. इकडे आता डॉक्टर येता क्षणी इकडे स्वानंदीच्या बाबांना डॉक्टर तपासतात. आणि आता डॉक्टरने स्वानंदीच्या बाबांचा बीपी चेक करताच आता बीपी खूप वाढला असल्याचे डॉक्टर बोलतात. डॉक्टर म्हणतात किती ट्रेस घेतला तुम्ही आणि तुम्ही अजिबात ताण घेता कामा नाही. तेवढ्यात आता मंदाकिनी रोहनला म्हणते की स्वानंदीला घेऊन ये पटकन रोहन. आणि इकडे आता स्वानंदी आणि समर एकमेकांशी बोलू लागतात. समर आता स्वानंदीला म्हणतो की तुमचा काय विचार आहे? विचार करत आता स्वानंदी म्हणते मला ना काही सुचत नाही. समर म्हणतो मला देखील सुचत नाहीये, पण यातून तर काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना. समर म्हणतो की शेवटी माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. स्वानंदी म्हणते बरोबर आहे, शेवटी आदिरा एवढ्या टोकाला जाईल असं मला देखील वाटलं नव्हतं. इकडे आता स्वानंदी म्हणते की मी सुद्धा काही एवढं हलक्यात का घेतलं काय माहिती, आणि माझं वय त्यांना माहीत नसेल हे मला देखील कसं कळलं नाही काय माहिती. आणि मी सुद्धा आता पत्रिका त्यांना दिल्यामुळे गाफील राहिली. मला वाटलं की त्यांना आता पत्रिका दिल्यामुळे वय वगैरे सगळं काही कळलं असेल. समर म्हणतो की पण यातून आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे. समर म्हणतो की आता ना आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की परमेश्वरा तू देखील माझी अशी परीक्षा का घेतोस? तर समर म्हणतो घेतोच आहे आपल्या दोघांची परीक्षा तो. स्वानंदी म्हणते की एक काम करा ना, तुम्ही आदिराशी बोला आणि तिला समजवा. समर म्हणतो की अहो आदिरा ऐकेल असं मला काही आता वाटतच नाहीये.
समर म्हणतो मला तुम्ही काहीही करायचं सांगा, कारण माझ्या बहिणीसाठी मी जीवही देऊ शकतो. स्वानंदी म्हणते की म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करताय का? समर म्हणतो की अहो तुम्ही असं शब्दांचा खेळ आता करू नका. समर म्हणतो हे बघा आत्ताची वेळ आपण निभावून नेऊ. स्वानंदी म्हणते पण पुढे? समर म्हणतो हे बघा आता आपल्याकडे पुढचा विचार करायला वेळच नाहीये. समर म्हणतो मला माहिती आहे माझ्यावर तुमचा राग आहे, आपलं फारसं पटत नाही. तर स्वानंदी म्हणते मला ना हे भयंकर स्वप्न वाटतंय. समर म्हणतो बरोबर आहे, पण माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या भावाच्या सुखासाठी आपल्याला हे करावंच लागेल. स्वानंदी म्हणते की पण हे असं फार काळ नाही चालू शकत, माहिती आहे ना तुम्हाला. समर म्हणतो मला माहिती आहे, पण आपल्याला हे करावंच लागणार आहे. आता समर म्हणतो की म्हणजे मी तुमचा होकार समजू का? तेव्हा आता स्वानंदी म्हणते मला कळतच नाहीये. तर तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि म्हणतो की ताई अगं बाबांना कसं तरी होतंय, डॉक्टर आले त्यांना चेक करतायत पण तुला बोलावतायत ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. आणि समर आता अधीरा स्वानंदीकडे बघतो तर रोहन तिथून निघून जातो. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो की म्हणजे मी काय समजू, तुमचा होकार आहे का? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, कारण माझ्याकडे आता कोणताच पर्याय नाही आहे. आणि समरला होकार देत आता स्वानंदी तिच्या बाबाकडे निघून जाते. आणि तेवढ्यात स्वानंदी इकडे तिच्या बाबासमोर येते. स्वानंदीला बघता क्षणी बाबा आता रडू लागतात. तर स्वानंदी म्हणते की बाबा तुम्ही असं रडू नका, सगळं काही ठीक होईल, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मंदाकिनी म्हणते की अगोदरच त्यांनी तुझ्या लग्नाचं टेन्शन घेतलंय. मंदाकिनी म्हणते की सगळा गोंधळ झालाय आणि लग्न होईल की नाही आता हे देखील माहिती नाहीये. तेवढ्यात आता इकडे स्वानंदी म्हणते की आई मला बाबांशी थोडं बोलायचंय. आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं नंदू किती तुझा अपमान झाला, तुला जोडीदार मिळणार होता म्हणून मी किती खुश झालो होतो. आणि तेवढ्यातच आता पळत पळत बाहेर गेलेली मंदाकिनी रोहन सोबत आतमध्ये येते आणि म्हणते की अगं स्वानंदी मी जे ऐकलंय ते खरं आहे का? समर राजवाडे तुझ्यासोबत साखरपुडा करायला तयार झाले. तेव्हा आता लगेच स्वानंदीच्या बाबांना आनंद होतो. तर स्वानंदी मंदाकिनीकडे बघते आणि स्वानंदी आता तिच्या बाबांकडे बघते. तर इकडे आता नर्स ही पुन्हा आदिराला गोळी देऊ लागते. आदिरा म्हणते मला गोळी नकोय, मी किती वेळा सांगू. तर तेवढ्यात समर तिथे येतो. तेव्हा आता समर नर्सला बाहेर जायला सांगतो. आता समर आदिरासमोर बसत म्हणतो की आदिरा अगं तू स्वतःची अशी काय अवस्था करून घेतली, कशाला एवढा तू त्रास करून घेते? आदिरा म्हणते पिंट्या दादा मी हे काही मुद्दाम करत नाहीये, तुला माहिती आहे चांगलं. आदिरा म्हणते पिंट्या दादा तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि तू काय करतोयस, तुला कळतंय का? तेव्हा आता विचार करत समर म्हणतो आदिरा तुझा साखरपुडा होणार. आदिरा म्हणते तो रोहन तू काय बोलला, तुला माहिती नाही आहे का पिंट्या दादा आत्ता? आदिरा म्हणते नंदूताईची एंगेजमेंट मोडली तेव्हा आता माझी सुद्धा एंगेजमेंट मोडली असंच तू समज पिंट्या दादा. तेव्हा समर म्हणतो की रोहनच्या ताईचा साखरपुडा होणार आणि तोही माझ्याशी. ते ऐकताच आता आदिराला सगळ्यात मोठा सुखद धक्का बसतो. अवाक होऊन आदिरा म्हणते की व्हॉट? तर समर म्हणतो हो. आणि त्यानंतर आता समर म्हणतो तुला माहिती आहे आदिरा तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, अगदी काहीही. असे म्हणत आता पटकन आता ती गोळी पिंट्या दादा म्हणजे समर आदिराला देतो आणि पटकन आदिरा ती गोळी खाते आणि समरचा हात आपल्या हातात घेते. इकडे आता मंदाकिनी स्वानंदीला म्हणते बोल मी जे ऐकलंय ते खरं आहे का स्वानंदी? आणि लगेच आता स्वानंदी म्हणते हो. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात अगं नंदू तुझ्या मनात तरी आहे काय? मंदाकिनी म्हणते की आता तिला कशाला जास्त प्रश्न विचारतात, तिच्या मनात आहे म्हणूनच तिने होकार दिला ना. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बाबा मी विचार केलाय, पूर्ण विचार केलाय आणि पूर्ण विचार करून समर राजवाड्यांनी आणि मी निर्णय घेतला. मंदाकिनी हात जोडतच म्हणते की देवा आता तर काळजीच मिटली. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात तुला खरंच समर राजवाडे पसंत आहे का? तर स्वानंदी म्हणते हो. आता रोहन हा स्वानंदी समोर बसतो आणि म्हणतो ताई इकडे बघ, खरंच तू माझ्यासाठी म्हणजे हे लग्न करणार आहे का समर राजवाड्यांबरोबर? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुझ्यासाठी आणि घरच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते, तुला माहिती आहे ना. पण रोहन म्हणतो तुझा आनंद. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते मी खुश आहे. तर रोहन स्वानंदीला मिठी मारतो आणि अश्रू आलेले डोळे आता स्वानंदीचे बाबा पुसतात, तेही खुश होतात. आणि सुस्मिता आता पळतच इकडे मंदाकिनी समोर येत म्हणते की मॉम आता तू विचार कर मॅरेज कसं होईल. मंदाकिनी म्हणते मला चिमटा काढ बरं, मला तर विश्वासच बसत नाही. आणि पटकन सुस्मिता मंदाकिनीला चिमटा काढते. इकडे आता अंशुमनला खूप राग येतो. अंशुमन मल्लिकाला म्हणतो की आता ती स्वानंदी दादाची बायको बनून आपल्या घरी येणार आणि आपल्या डोक्यावर बसणार, कळतंय का तुला मॉम काही? अंशुमन म्हणतो तू काही म्हण पण हे सुचवायची तुला गरजच नव्हती. आजी ना पहिल्यापासूनच स्वानंदी स्वानंदी करत होती, तेव्हा आजीला ही आयडिया आवडली तर ती नाही म्हणणारच नव्हती, कळतंय का तुला मॉम?
अंशुमन म्हणतो की मला माहिती होतं ती समर दादाला कन्व्हिन्स करणार आणि तिने केलंसुद्धा आणि आता आपल्या हातातून प्रॉपर्टीही गेली मॉम. आता मलिकालासुद्धा खरा धक्का बसलेला असतो. मलिका म्हणते की अरे समरने हे फक्त आदिराच्या जीवासाठी केलंय, तुला कळतंय का? आणि मला ना त्या समरच्या लग्नात मिरवायची थोडीसुद्धा हौस नाही आहे. अंशुमन म्हणतो की मॉम आदिरा आता सेफ आहे, एवढ्याने काहीच होत नाही आहे, कळतंय का तुला? अंशुमन म्हणतो की मागाशी सुद्धा तू बोलली होती सगळं छान होणार आणि काय झालं? मलिका म्हणते अजूनही सगळं संपलेलं नाही आहे. आणि इकडे आता पटकन मलिका म्हणते की बघ आता ना मी काय करते ते. इकडे आता सुस्मिता पटकन आता पुन्हा स्वानंदीचा मेकअप करून देते. तेव्हा स्वानंदी म्हणते की देवा आता तूच व्यवस्थित मार्ग दाखव आणि वाट दाखव. स्वानंदी म्हणते की ज्याच्याशी माझं कधीच पटत नाही त्याच्याशी मला आता आयुष्यभरासाठी गाठ बांधायची. इकडे समरसुद्धा आरशासमोर येत विचार करतो की आत्तापर्यंत मी लग्न केलं नाही कारण मला माझ्या मनासारखी चांगली मुलगी मिळाली नाही म्हणून. आणि या जगात मला सगळ्यात जास्त जी मुलगी आवडत नाही तिच्याशी मला लग्न करावं लागतंय. पण आता मला हे स्वीकारणं गरजेचं आहे. मला माहिती आहे हे लग्न मी माझ्या सुखासाठी आणि संसारासाठी करत नाहीये. हे लग्न मी माझ्या बहिणीचा जीव वाचावा आणि तिचं आयुष्य सुखासमृद्धीचं जावं यासाठी करतोय असा समर विचार करतो. समर म्हणतो की बिझनेस करताना जशा भावना बाजूला ठेवाव्या लागतात तशा आजही मी माझ्या भावना बाजूला ठेवतोय आणि हे लग्न करतोय. आणि तेवढ्यात आता निकिता आणि आनंद तिथे समरला म्हणतात की समर तू तयार आहेस ना? आणि समर आता होकार देतो. समर आणि स्वानंदी दोघांनीही लग्नाला होकार दिलेला असतो तर समर आणि स्वानंदीचा आता कसं धूमधडाक्यात लग्नाचा बार उडतो आणि आदिरा रोहन खुश होत कसे आता साखरपुडा करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.